अभी नहीं तो कभी नाही. बिकॉज काय झालेलं आहे की यापूर्वीचे जे एक्झिबिशन होते ना त्याच्यामध्ये अतुल सेतू आपला ट्रान्सफॉर्मर लिंक 3D नव्हता आणि विमानतळाचं चित्र तसं स्पष्ट नव्हतं की बाबा ते कधीपर्यंत होईल. पण ह्या आपल्या एक्झिबिशनपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आपल्याला 2 गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. एक तर अतुल सेतू चालू झालेला आहे आणि पर डे आता आपण पाहाल तर तुम्ही 30,000 व्हेकल्स पर डे आता तिथून मुवमेंट्स होत आहेत आणि हा आकडा वाढत चाललेला आहे. आणि आपले एव्हिएशन मिनिस्टर ज्योतिरादित्य सिंधिया सरांनी पण सांगितलेलं आहे की मार्च 2025पर्यंत आपलं एअरपोर्ट पण कमर्शियल ऑपरेट होईल. म्हणजे ह्या वर्षाच्या एंडपर्यंत तुम्हाला असं दिसून येईल की आपलं एअरपोर्ट पण चालू होईल आणि ट्रान्सफॉर्मर लिंक ऑलरेडी चालू झालेली आहे. त्यामुळे लोकांचा जो येणारा ओघ आहे ह्या एअरपोर्ट आणि ट्रान्सफॉर्मर लिंकच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तो वाढत चाललेला आहे. आणि पुढच्या वर्षी मे बी असं होईल की ट्रान्सफॉर्मर लिंक आता पर डे 30,000 आहे तर ते 1,00,000 व्हेकल्स पर डे तिथून मुवमेंट्स होईल आणि एअरपोर्टनं कमर्शियल ऑफर झाले असेल. त्यावेळी असं होईल की परत ते सांताक्रूज जसं आपण आता आज घर घेऊ शकत नाही किंवा सांताक्रूजच्या किमती आपल्या आवडत्याच्या बाहेर आहेत तशा तुम्हाला या ठिकाणी किमती वाढलेल्या दिसतील. तर तुम्हाला हे येणारे पुढचे 2-3 महिने मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी. कारण की त्यानंतर किमती अशा वाढतील की मग ते परत सर्वसामान्यांच्या आवाक्यात घर घेण्यासाठी राहणार नाही. तर मी लोकांना अशी विनंती करेन की ह्या येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या लवकर तुम्ही बुक कराल तेवढं तुम्हाला अफोर्डेबल सेगमेंटमध्ये घर मिळण्याचा चान्स जास्त आहे. तर आपलं बिईंग आपण अफोर्डेबल सेगमेंटमध्येच काम करतो आणि प्रत्येक मुंबईमध्ये राहणाऱ्यांचं स्वप्न आहे की माझं एक स्वतःचं हक्काचं घर असावं. आणि आमच्या कंपनीचं टॅगलाईन हा आहे की लक्झरियस लाईफ ॲट अ अफोर्डेबल कॉस्ट. ही टॅगलाईन घेऊन आम्ही काय केलं की ऑलमोस्ट सर्व टावर लॉन्च केलेले आहेत. पुष्पकनगर या जो सिडकोचा सर्वात डेव्हलप आणि इन्फ्रास्ट्रक्चरनी परिपूर्ण असा नोड आहे. तर या नोडमध्ये आमचे सध्या 2 टावर इथे चालू आहेत. एक सेक्टर 3ला आहे आणि एक सेक्टर 8ला आहे. दोन्ही टावर एक हायवे एक टी जंक्शनला आहे आणि एक कॉर्नर आहे ज्यासमोर स्कूल आणि गार्डन आहे. दोन्ही युनिक आणि प्राईम लोकेशन्स आहेत आणि या ठिकाणी 1 BHK 2 BHK कॉन्फिगरेशन आहे आमचं. आणि ह्या ऑलमोस्ट याची प्राईस रेंज आहे ते 40 लाखापासून चालू होते 1 BHKची आणि 60 लाखापासून चालू होते 2 BHKची. याच्यामध्ये तुम्हाला ना ऑल मॉडर्न ॲम्युनिटीज जसं तुम्हाला प्लेग्राऊंड आहे, मुलांना जिम आहे, योगा रूम आहे, इंडोर गेम्स आहे, पार्टी लॉन आहे, रिफ्लेक्टेड पाथवे आहे, गझेबो आहे, ज्या ज्या बेसिक इंडोर गेम्स आहेत, ज्या बेसिक ॲम्युनिटीज लागतात त्या सर्व ॲम्युनिटीज आम्ही याच्यामध्ये घेऊन आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला एक टावरमध्ये चांगल्या लोकेशनला विमानतळाच्या बाजूला 40 लाखात टावरमध्ये तुम्हाला सर्व सोयीसुविधांनी युक्त असे घरं तुम्हाला आम्ही देतो आहे. तर मी विनंती करेन की तुम्ही ह्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. ॲक्च्युली आमच्या आता सेल्स टीमचा तो थोडा पार्ट पडतो पण तरी पण मी थोडं सांगेन की आम्ही त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आता कसं होतं की शेवटी कुठून तरी केलं शेवटी तो पार्ट ऑफ दी कॉस्ट असतो. त्यामुळे त्यात आम्ही जास्त न जाता आम्ही जास्त करून ते चांगल्या क्वालिटीची घरं कशी देता येतील, चांगल्या ॲम्युनिटी कशी देतील याच्यावरती आम्ही फोकस केलेला आहे. तरी एक एक्झिबिशन आहे, लोकांना कुठेतरी अपेक्षा असते तर त्याचाही कुठेतरी आम्ही मान ठेवून आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आयटम एक देतो आणि एक ताज हॉटेलमध्ये 1 डेचा स्टे आम्ही हजबंड वाईफ आणि 2 मुलांसाठी आम्ही ताज हॉटेलमध्ये एक स्टे देतो. तर ही आमच्याकडे सध्या एक ऑफर कस्टमरसाठी चालू आहे. थँक्यू.